नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला एक यंगर लुक येण्यासाठी मदत होईल। तर हो, आपण कळत नकळत अशा चुका करत असतो की ज्यामुळे आपला फेस खूप मॅच्युअर्ड आहे। त्यासाठी मी आज तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला एक यंगर लुक येण्यासाठी मदत होईल। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। नंबर 1, आपली हेअरस्टाईल खूप मॅटर करते की आपला लुक कसा येतोय ते। तुम्ही माझ्या दोन्ही फोटोमध्ये बघू शकता, एकाच ठिकाणी फोटो काढले तरी पण किती डिफरन्स आलाय। त्यामुळे आपण आपली हेअरस्टाईल अशी करायला पाहिजे ज्याने आपल्याला यंगर लुक येईल। टिप नंबर 2, आपले कुर्तीज, रेग्युलर कुर्तीज मध्ये तुम्ही बघू शकता की नॉर्मल एक लुक येतो, पण त्याचऐवजी आपण अशा पद्धतीची कुर्ती निवडली तर त्याने आपल्याला एक यंगर लुक, अशा पद्धतीचे नायरा कट वाल्या कुर्तीज सुद्धा घालू शकता किंवा मग अशा पद्धतीचे घालू शकता। कुर्ती कोणतीही असो पण फक्त परफेक्ट फिटिंग वाली असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक छान तुमची बॉडी उठून दिसेल। टिप नंबर 3, जर तुम्ही पंजाबी सूट वेअर करत असाल तर अशा पद्धतीचे टिपिकल पंजाबी सूट वेअर न करता तुम्ही एका छान ट्रेंडी आउटफिट कडे वळू शकता। अशा पद्धतीने तुम्ही जर ड्रेसअप केला तर एक तुम्हाला एक यंगर लुक येण्यास मदत होईल आणि एक ट्रेंडी लुक तुमचा तयार होईल। टिप नंबर 5, तुम्ही जर अशा पद्धतीचे पर्स कॅरी करत असाल तर त्या न करता तुम्ही अशा प्रकारे टोट बॅग तुम्ही कॅरी करू शकता, जे की खूप ट्रेंडी सुद्धा आणि यामध्ये खूप सामान सुद्धा बसू शकते। जर तुम्हाला एवढ्या मोठ्या बॅग कॅरी करायचे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने स्लिंग बॅग सुद्धा कॅरी करू शकता, ज्याने तुम्हाला इन्स्टंट यंगर लुक येण्यास मदत होईल। टिप नंबर 5, अशा प्रकारे जॅकेट वेअर करून सुद्धा तुम्ही एक यंगर लुक अचीव करू शकता। नेहमीच टिपिकल टॉपच्या ऐवजी तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लुक एक इन्हान्स करू शकता। टिप नंबर 6, अशा पद्धतीचे फुटवेअर आपण अवॉइड करून थोड्या ट्रेंडी फुटवेअर आपण वेअर करू शकतो, ज्याने आपल्याला एक यंगर लुक येण्यास मदत होईल। या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।